आपण पाहत आहात बहुजन इंडिया टोडे। ब्रेकिंग न्यूज। अंजनगावमध्ये भीषण आग, सागर कापूस इंडस्ट्री जळून खाक, 7 ते 8 कोटींचे नुकसान। अंजनगाव सुर्जी येथील सागर कापूस इंडस्ट्रीला भीषण आग, 15,000 क्विंटल कापूस जळून राख। दर्यापूर आकोट परतवाड्याच्या अग्निशामक गाड्या दाखल। आपण पाहत आहोत प्रतिनिधी मनोज मिळे। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी परिसरात सागर कापूस इंडस्ट्रीमध्ये भीषण आग लागल्याची मोठी घटना घडली आहे। या आगीत कोट्यवधी रुपयांचा कापूस जळून खाक झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार रात्री 9:30 ते 9:45 दरम्यान सागर कापूस इंडस्ट्रीमध्ये अचानक आग लागली। कापसाचा मोठ्या प्रमाणात साठा असल्यामुळे आग काही क्षणातच भीषण स्वरूपात पसरली आणि संपूर्ण परिसर धुराने व्यापला। प्राथमिक अंदाजानुसार या आगीत सुमारे 15,000 क्विंटल कापूस, 50 गाड्या सरकी तसेच 300 ते 400 कापसाच्या गाठी जळून खाक झाल्या आहेत। या दुर्घटनेत सुमारे 7 ते 8 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। आग लागल्याची माहिती मिळताच दर्यापूर, आकोट आणि परतवाडा येथील अग्निशामक दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले। या कापूस इंडस्ट्रीचे मालक लक्ष्मणकांत राठी, उदय राठी आणि जय राठी असल्याची माहिती मिळाली आहे। तसेच या ठिकाणी CCIचा कापूस सुद्धा साठवलेला असल्याची माहिती समोर येत आहे। घटनेची माहिती मिळताच रहिमापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार वडतकर आणि त्यांचे पथक घटनास्थळी सर्वप्रथम दाखल झाले आणि परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला। आग पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। दरम्यान नगर परिषद अध्यक्ष अविनाश गायगोरे, आरोग्य सभापती प्रवीण नेमाडे तसेच इतर पदाधिकारी आणि कापूस इंडस्ट्री संघटनेचे सदस्य घटनास्थळी धावून आले होते। आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात मदत केली। सध्या आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून या घटनेची चौकशी सुरू आहे। घडलेल्या या अंजनगाव दर्यापूर रोडवरील विगाव नजदीक या ठिकाणी हा जिनिंग आहे। जिनिंगला आग लागलेली आहे, भरपूर प्रमाणात आग लागलेली आहे। उदय राठी, जय राठी आणि लक्ष्मण राठी यांचा हा जिनिंग आहे आणि या ठिकाणी फार प्रमाणात या ठिकाणी आग लागलेली आहे। या ठिकाणी अग्निशामकचे बंब सुद्धा बनवण्यात आलेले आहेत। असेल आणि अचलपूर असेल या ठिकाणी अग्निशामक सुद्धा आलेले आहे। आग एवढी आहे की ते आटोक्याने फार कठीण आहे आणि आग विझवण्याचं काम सुरू आहे आणि कोट्यवधी रुपयाचं नुकसान झालेला अंदाज, प्राथमिक अंदाज 7 ते 8 कोटी रुपयाचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, असा या माहिती आहे। 15,000 क्विंटलच्या वर या ठिकाणी हा कापूस जळलेला आहे। त्यानंतर 300 फ्लॅट गठाणा जे आहेत ह्या गठाणा सुद्धा या ठिकाणी जळलेल्या आहेत। सरकी फार प्रमाणात जळलेली आहे असा प्राथमिक अंदाज असून 7 ते 8 कोटी रुपयाचं नुकसान या ठिकाणी झालेल्याची प्राथमिक माहिती येत आहे। संपूर्ण आता पोलीस प्रशासन असेल, अग्निशामक असेल आणि काही लोक आहेत हे आग विझवण्याचा प्रयत्न करीत आहेत। मनोज मिळे, बहुजन इंडिया न्यूज साठी अंजनगाव सुर्जी।